पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव आपली बातमी। साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने बेघर अनाथ बांधवांना जिलेबी व बिस्किटचे वाटप। मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की 15 ऑगस्ट 78वा भारतीय स्वातंत्र्य दिवस देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला। साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने बेघर अनाथ बांधवांना जिलेबी व बिस्किटाचे वाटप करण्यात आले। गेली 30 वर्ष सातत्याने विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जात असल्याचे संस्थेचे संस्थापक शिवाजी मोरे यांनी सांगितले। सदर कार्यक्रमास उद्योजक बशीर मनेर यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार ईश्वर हुलवान, प्राचार्य गौतम प्रज्ञा सूर्य उपस्थित होते। संस्थेचे खजिनदार रवींद्र काळे, संस्थेचे उपाध्यक्ष जहांगीर जमादार यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। कुलकर्णी इंडस्ट्रीज, डॉक्टर सोमशेखर पाटील, डॉक्टर भोमास, डॉक्टर प्रताप भोसले, उद्योजक विनायक यादव यांच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जातात असे शिवाजी मोरे यांनी सांगितले। धर्मवीर न्यूज विक्रांत लोणी। गेली 30 वर्ष ज्या समाजातल्या मिळणाऱ्या तळागाळातल्या लोकांना, जे काही शासनाचे असू दे किंवा सामाजिक कार्यातले असू दे, ज्यांना ते वंचित आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांना कोटाचंही सहाय्य मिळत नाही, अशा लोकांची काळजी घेणारे आपल्या सर्वांचे लाडके आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय मोरे दादा आणि त्यांच्या सर्व टीमला मी प्रथमतः वरिष्ठ पत्रकार या नात्यानं त्यांचं आणि त्यांच्या संस्थेचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पण मी गेली 10-11 वर्ष या संस्थेमध्ये त्यांच्या संस्थेचे कामं पाहिलेले आहेत। अतिशय चांगलं काम, अतिशय गोरगरिबांचं काम। 78 वर्ष चालू आहे आता। तर आज या दिवशी आपण हा दिवस म्हणजे आपल्याला राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरे करतो। त्या पद्धतीनं आज आपल्याला इथं आपण सगळे जमले, सगळे मित्र, सगळे पदाधिकारी जमले आणि तुम्हाला जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी त्याचा सर्व लाभ माझ्या सर्व पदाधिकारी सर्वांचं अभिनंदन करतो। मागील वर्षाप्रमाणे त्यावेळेला जी भटकी जमात आहे, त्या भटकी जमातीसाठी मी इथं शाळा चालू केली, याच्यामध्ये वृद्धाश्रम काढला, सर्व काही मी चालू केले। तसेच मला गंभीरपणे साथ देणारे माझ्या खांद्याला माझे भाऊ म्हणा किंवा माझ्या दोन्ही उपाध्यक्षांना म्हणा, असे जनाब जहांगीर जमादार, रवींद्रजी काळे आणि संस्थेला सर्व करणारे डॉक्टर प्रज्ञा सूर्य सर, ईश्वर हुलवान, गणपत माने यांचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच माझे मित्र बशीर मनेर साहेब, प्रति वर्षी दिवाळीला इथं फराचं जे वाटप करतो ते माझे मित्र कुलकर्णी सर्वे सर्व आलट कुलकर्णी, माधवजी कुलकर्णी, डॉक्टर भोमास जयधवल भोमास सर, डॉक्टर सोमशेखर पाटील सर, याचं मी प्रथम आभार मानतो। विक्रांत लोंढे पत्रकार, वेळोवेळी संस्थेला जाऊन येणारे, यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि 2 शब्द मी बोलतो। अनाथ, निराधार, गोरगरीब मुलांच्यासाठी ही संस्था चालू केली। या संस्थेच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवतो आणि माझे सहकारी मला साथ देतात। सर्व आव्हानं पेलीन मी, जो माझ्याजवळ आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन, डोक्यावर आकाश आहे, तरीही मी सह्याद्रीसारखा ताठ उभा। एवढं तिथल्या अशा लोकांना मदत ही संस्था करते। आणि हे आता त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या संस्थेचं काम करत असताना मिळत असलेल्या अनेक लोकांचं सहकार्य, आणि खरोखरच आहे, सहकार्य विना उद्धार नाही, अशा या घटनेप्रमाणे हे जे सहकार्य आहे आणि हे सहकार यांनी आत्तापर्यंत चालू ठेवलेलं आहे। अशाच पद्धतीचं पुढचंही त्यांचं कार्य चालू राहावं अशी मी यांना शुभेच्छा देतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी म्हणून आपण बोलवलात, त्याबद्दल मी या सर्व संस्थेचं, संस्थापकांचं, सर्व
सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज या प्रसंगी आपल्याला एक शब्द सांगू इच्छितो मित्रांनो. एक शब्द जीवनाच्या प्रगतीकडे नेणारा एक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी या पत्रकारितेतून शिकलेलो आहे. ऐकायला शिका. जो माणूस ऐकायला शिकला तो आकाशाला भिडला, हे माझं स्वतःचं वाक्य आहे आणि हे आपण जर पाळलात तर 100% तुमची प्रगती राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तुम्ही पुढे बसलेला आहात, उद्या या व्यासपीठावर तुम्ही याल याची मी तुम्हाला ग्राही देतो. ऐकायला शिकलं पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे तर आपण पहिलं आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, आपल्या मित्रांचं ऐकलं पाहिजे, आपल्या गुरुवारांचं ऐकलं पाहिजे आणि ऐकावे जगाचे पण करावे मनाचे. आदरणीय संत तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे. पण सगळं ऐकून निर्णय आपण स्वतः घ्यायचा आहे. एवढंच आज या प्रसंगी सांगतो. ऐकायला शिका एवढंच सांगतो आणि मी आज माझं वाढत चाललेलं भाषण थांबवतो. परत एक वेळा मी ह्या संस्थेला आणि या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण असंच कार्य चालू राहावा. ज्या कार्यामध्ये जिथं जिथं आमची गरज भासेल त्या ठिकाणी मी एक मिरजेतला नागरिक वरिष्ठ पत्रकार ह्या नात्यानं आपल्याला ग्वाही देतो की ज्या ठिकाणी ज्यावेळी आम्हाला ज्यावेळा तुम्ही आपण ती सांगाल त्यावेळा आम्ही तुम्हाला मदत करू. एवढंच एक अभिवचन देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार ईश्वर होलवाल साहेब यांचा आपण संस्थेच्या वतीने सत्कार केलेला आहे, जाहीर सत्कार. स्वातंत्र्य दिवस आहे त्यामुळं मी साई कृपा केंद्र सेवा संस्थेचा अध्यक्ष शिवाजी मोरे सर्व माझ्या संस्थेच्या व टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं साई कृपा पंथान आपण सेवा संस्था यांच्या वतीनं आज हा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रांचा हा पंधरापंथी आणि स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या माध्यमानं मुक्त जाती जमातीतील जी मुलं आहेत, भगिनी आहेत, त्यांच्याही मुखामध्ये गोड जाणं गरजेचं आहे. आपण सगळे भारतीय आहोत, आपण प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमी भारतीय आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना साई कृपा करताना आपण सेवा संस्थेच्या वतीनं रुजवण्यात येते आणि आपण सगळे समान आहोत. जाती धर्म पंथ हा नंतरचा, पण माणूस म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व आमच्या आदरणीय विचारमंच पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते ईश्वरजी उलवान, साई कृपा करताना आपण सेवा संस्थेचे संस्थापक वीरबंधू शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष समाजभूषण, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक जनाब जहांगीरभाई जमादार, त्याच पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते आमचे मानेदादा यांच्या वतीनं सर्वांना आपण शुभेच्छा देतोय. रवींद्र काळे यांच्या वतीनं हा 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन एक चांगल्या पद्धतीनं साजरा होतोय. सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक